श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1290. आपण कालच्या कथा निरूपणामध्ये भुशुंडी आणि गरुड संवादाला विराम देत असतानाच संत लक्षणांचा अभ्यास केला. गोस्वामीजींनी संत हृदयाची अवस्था इतक्या सुंदर शब्दांमध्ये आपल्यासमोर व्यक्त केलेली आहे की ज्या संत हृदयाला लोण्याप्रमाणे मऊ असं मानलं जातं, असे कवी त्याच्या अवस्थेचं वर्णन करतात. गोस्वामीजी म्हणतात की कविताकारांना देखील संत हृदय नीट कळालं नाहीये, कारण लोण्याला स्वतःला चटका लागल्यानंतरच ते वितळतं, परंतु संत हृदय हे मात्र दुसऱ्याच्या दुःखाने वितळतं. संत, वृक्ष, पृथ्वी, नदी आणि पर्वत या सगळ्यांचा स्वभाव एकसारखा आहे आणि तो म्हणजे परोपकार. परोपकार ज्यांना केवळ देणं माहिती आहे, अशा या संत हृदयाची अवस्था जी गरुडाने स्वतः भुशुंडीजींच्या चरणाजवळ बसून जाणली, ज्याच्यामुळे त्याच्या हृदयात वृत्त्यंतर झालं, अशा या सत्समागमाचा आनंद, त्याचं महात्म्य सज्जनो आपण गेल्या 2 कथा निरूपणांमधून गायलं. रघुवीरांना धारण करून धीरबुद्धी गरुडजी वैकुंठाच्या दिशेने निघून गेलेले आहेत आणि अशा रीतीने आपल्या मानसचा एक घाट सज्जनो मौन झालेला आहे. इथून पुढील कथाभाग गोस्वामीजी गाऊ लागतात. कहे हूँ परम पुनीत इतिहासा, सुनत श्रवण छूटहि भव पासा, प्रणत कल्प तरु करुणा पुंजा, उपजई प्रीति राम पदकंजा, मन क्रम बचन जनित अघ जाई, सुनहि जे कथा श्रवण मन लाई, तीर्थाटन साधन समुदायी, जोग विराग ज्ञान निपुनाई, नाना कर्म धर्म व्रतदाना, संजम दम जप तप मखनाना, भूत दया द्विज गुर सेवकाई, विद्या विनय विवेक बड़ाई, जह लगी साधन वेद बखानी, सब कर फल हरि भगति भवानी, सो रघुनाथ भगति श्रुति गाई, राम कृपा काहूँ एक पाई, मुनि दुर्लभ हरि भगति नर, पावहि बिनहि प्रयास, जे यह कथा निरंतर, सुनहि मानि विश्वास, सियावर रामचंद्र प्रिय हो. सज्जन हो, या मानसरूपी 4 घाटांवरती जी ही नित्य निरंतर रामकथा गायली जात आहे, ज्यामध्ये एका घाटावरती प्रत्यक्ष महादेव माता पार्वतीला ही कथा गाऊन सांगतायत, एका घाटावरती
याज्ञवल्क मुनी भरद्वाजांना ही रामकथा सांगत आहेत. एका घाटावरती भुशुंडीजी मोहग्रस्त झालेल्या गरुडाला ही रामकथा तत्वांच्या आधाराने समजावून सांगतात. तर या मानस सरोवराच्या 4थ्या घाटावरती गोस्वामीजी आपल्या मनाला ही रामकथा समजावून सांगतात. सज्जनो, शास्त्राने या 4ही घाटांचा अत्यंत सुंदर विचार केलेला आहे. कुठला कर्म घाट आहे, कुठला शरणागतीचा घाट आहे, कुठला ज्ञान घाट आहे, कुठला कर्म घाट आहे. याच्या आधाराने जर आपण सूक्ष्मामध्ये उतरलो तर या प्रत्येक संवादाला एक शैली आहे, एक तत्व आहे, ज्याच्यामधून त्या त्या घाटाच्या आधाराने ही रामकथा आपल्या जीवनात ज्ञान, कर्म, भक्ती आणि शरणागती याचं प्रबोधन करत असते. त्यातील सज्जनो, काल आपण भुशुंडीजी आणि गरुडाच्या घाटावरती चाललेल्या या कथेला विराम दिला. आता आपण 126व्या दोह्यामध्ये आलेलो आहोत. आता आपल्याकडं केवळ 4 दोहे चिंतनासाठी उपलब्ध आहेत आणि त्यात 4 पैकी 3 घाटांवरती कथेला विराम प्राप्त होतो. आज गोस्वामीजी आम्हाला दुसऱ्या घाटावरती घेऊन जातात, जिथं या कथेची उत्पत्ती सुरू झालेली आहे, जिथून महादेव आणि माता पार्वतीच्या संवादातून या रामकथेचा खरा विस्तार आपण जाणावयास सुरुवात केली. अशा महादेव पार्वतीच्या संवादातून पुढील काही कथानकातून आपण या घाटाला देखील विराम देणार आहोत. तत्पश्चात गोस्वामीजी देखील आपल्या मनाला पूर्ण विश्राम प्राप्त झालेला पाहून ते देखील आपल्या संवादाला अंतिम दोह्यामध्ये जाता जाता विराम देतात. परंतु एक घाट मात्र नित्य निरंतर ही रामकथा गात असते आणि तो घाट आहे याज्ञवल्क मुनी आणि भरद्वाज मुनींच्या संवादाचा. सज्जनो, गोस्वामीजींना देखील या दोघांचं दर्शन प्रयाग क्षेत्री झालेलं आहे. आजही असे काही महानुभव निश्चितपणे असतील ज्यांना या याज्ञवल्क भरद्वाजांचं दर्शन आजच्या काळामध्ये देखील झालं असेल, कारण हा घाट नित्य निरंतर रामकथा गातोय. ही एक सनातन परंपरा आहे ऋषी मुनींची. तुकाराम महाराज म्हणतात ना की बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. मला असं वाटतं की हेच याज्ञवल्क आणि भरद्वाज मुनी वेगवेगळ्या फॉर्ममध्ये, वेगवेगळ्या रूपामध्ये त्या त्या काळानुसार येतात. मग ते कधी नाथ गावबा रूपामध्ये येतात, तर कधी समर्थ कल्याण रूपामध्ये येतात, तर कधी श्री ब्रह्मचैतन्य ब्रह्मानंद रूपामध्ये येतात. हे नरनारायण जणू काही एकच तत्व गुरु शिष्याच्या रूपामध्ये विभागून हा रामकथेचा संवाद गाण्यासाठी या भूतलावरती नित्य निरंतर येत असतात. आणि ती पावन परंपरा या रामकथेच्या आधाराने त्या त्या काळाला पावन करत असते. सज्जनो, रामकथा हे निरंतर गाववयाचं शास्त्र आहे. एकदा रामायण ऐकलं, एकदा रामकथा वाचून झाली, एकदा ग्रंथाचं पारायण झालं म्हणजे आपला आणि रामचरित मानसचा संबंध संपला असं नाही. किंबहुना ज्या ग्रंथावरती तुमची श्रद्धा आहे त्याचा नित्य स्वाध्याय हा तुमच्या जीवनाचा अविर्भाज्य घटक असला पाहिजे. आपण ग्रंथाचा आश्रय घेतो, जसा घराचा आश्रय घेतो, पैशाचा आश्रय घेतो, संसाराचा आश्रय घेतो, त्या आश्रयांना आपण कधी सोडतो का हो? कधी आपलं घर एक दिवस सोडून आपण समोर रस्त्यावरती राहायला येतो का हो? कधी अन्नाशिवाय आपण एक दिवस राहायचा विचार करतो का हो? कधी मुलाबाळांना असं उघड्यावरती टाकून आपण राहण्याचा विचार करतो का हो? नाही ना. मग जर आपण ह्या सगळ्या गोष्टींना नित्य निरंतर आपल्या आयुष्यात जतन करतो
तर मग ज्या ग्रंथाचा आपण आश्रय घेतलेला आहे त्या ग्रंथाच्या आश्रयाशिवाय आपण कसं राहू शकू? आणि जर आपण राहत असोत तर खरंच आपण आश्रय घेतलाय का? आणि हे समर्थ म्हणतात ना की भक्त म्हणजे विभक्त नव्हे, विभक्त म्हणजे भक्त नव्हे. सज्जनो, नित्य स्वाध्याय हे जीवनामध्ये खूप क्रांती घडवून आणतं. खूप. तुम्ही कदाचित दररोज 4च चौपाया वाचा, परंतु हा नेम आपल्या प्राणापलीकडे सांभाळा. बघा, बघता बघता हे सगळं रामायण तुमच्यासाठी आपलं अंतःकरण उलगडून तुम्हाला त्यातली रहस्य सांगू लागतं. रामकथा, त्याचं महात्म्य जे प्रत्यक्ष महादेव जाणतो. अहो बघा, ज्या महादेवाने सतीच्या विरहाच्या दुःखातून बाहेर येण्यासाठी राजहंसाचं रूप घेऊन भुशुंडीजींच्याकडून कथा ऐकली, जे माता सतीच्या बरोबर कैलास सोडून अगस्ती मुनींच्या आश्रमामध्ये येतात, ज्यांना ही रामकथा आपल्या हृदयामध्ये असतानाही कुठल्या तरी अधिकारी वाणीतून ऐकण्याची अनिवार्य इच्छा असते, अशा महादेवांच्या या आचरणातून आम्हाला हेच कळालं पाहिजे की रामकथेचा हव्यास हा नित्य असला पाहिजे, निरंतर असला पाहिजे. काय देतं मानस, काय प्राप्त होतं या रामचरित मानसच्या नित्य श्रवणातून, मननातून, पठनातून, वाचनातून, स्वाध्यायातून, श्रवणातून. तुम्ही कुठल्याही पद्धतीने त्याचा संग करा. पूज्य बापू तर म्हणतात, दरस परस मज्जन अरुपाना हरही पाप कह बेद पुराना. जसं एखाद्या नदीचं दर्शन घेण्याचे विधी असतात, दरस परस मज्जन अरुपाना. आपण एखाद्या तीर्थक्षेत्रावरती गेलो की सर्वात पहिल्यांदा आपल्याला नदीचं दर्शन होतं. आपण दर्शन होताच हात जोडून तिला वंदन करतो. हे दर्शन झालं. दरस, परस म्हणजे स्पर्श. मग आपण नदीच्या जवळ जातो आणि त्या नदीचं पाणी हातामध्ये घेऊन आपण आपल्या सर्वांगावरती शिंपडतो. आणखीन जर आपल्याकडे वेळ असेल, साधनं असतील, तर आपण काय करतो? मज्जन म्हणजे स्नान. आणि तत्पश्चात त्या नदीचं जल आपण प्राशन करतो. या 4 पद्धतीने नदीच्या दर्शनाचा विधी आपल्याला शास्त्रांनी सांगितला आहे. सज्जनो, रामचरित मानस ही देखील एक प्रवाही गंगा आहे. तुमच्याकडे जेवढी अनुकूलता असेल, जेवढा वेळ असेल, त्या पद्धतीने यातील कुठल्याही मार्गाने आपण या रामचरित मानस रूपी गंगेचा नित्य हव्यास करावा. वेळ नसेल स्वाध्याय करायला तर पूज्य बापू म्हणतात की दरस, फक्त दर्शन करा रामायणाचं. उघडू नका, काही करू नका, फक्त एकदा हातामध्ये घ्या, मस्तकी त्याला टेकवा आणि अत्यंत प्रेमाने त्या मुखपृष्ठाकडे पहा. बस, दर्शन झालं. वेळ आहे थोडा, आज स्पर्श करा. प्रेमाने या ग्रंथाला उघडा, त्याच्या पानांना हळुवारपणे स्पर्श करत त्या चौपायांवरून आपली नजर फिरवा. आता वेळच वेळ आहे उपलब्ध. मग मज्जन करा. मज्जन याचा अर्थ स्नान. आणि ग्रंथामध्ये स्नान करणं म्हणजे काय? त्याचं पारायण करणं, थोडंसं नित्य अनुसंधान करणं, स्वाध्याय करणं. अधिकारी संतांनी याच्या चौपायांचे जे दिव्य अर्थ आत्मानुभूतीने जाणलेले आहेत, त्या अर्थांशी सुसंगती आपल्या हृदयामध्ये लावणं. या ग्रंथाला कंठस्थ करण्यासाठी प्रयत्नशील राहण्यापेक्षा नित्य त्याचं मनन, गायन करत राहणं. आजच सकाळी माझे जे वेदाध्ययनाचे गुरुजी आहेत ते मला म्हणत होते की कुठलाही ग्रंथ हा पाठ करण्यासाठी पराकाष्ठा करू नये. मला लोक म्हणतात, अहो या सगळ्या एवढ्या चौपाया कशा पाठ करायच्या, वाचता नीट येत नाहीत, कसं आमच्या लक्षात राहायचं? सज्जनो, जशी आपली संस्कृत भाषा, हिला गिरवाण भाषा म्हटलं जातं, ज्या शब्दाचा साधा अर्थ आहे की सतत गिरवत राहणं, त्याप्रमाणे या चौपाया आपण नित्य गात राहाव्यात.
आणि मी तुम्हाला बऱ्याच आधीपासून सांगतो की या चौपाया म्हणजे केवळ काव्य नाही, हे सिद्ध मंत्र आहेत. कदाचित वेद पठण तुम्हाला आजच्या काळामध्ये अवघड पडत असेल. कदाचित या संस्कृत भाषेच्या बरोबर सलगीकरण तुम्हाला अवघड पडत असेल. परंतु सज्जनो, ही तर ग्राम्य गिरा आहे, हे प्राकृत भाषा आहे आणि त्याला गाण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यामधून भाव प्रगट करण्याची अनुकूलता आहे. आणि गोस्वामीजी या चौपायांची रचना अशा काही पद्धतीने करतात ना सज्जनो, की जो शास्त्रीय संगीताचा जाणकार आहे तो कुठल्याही चौपाईला कुठल्याही रागामध्ये गाऊ शकतो. बघा, एवढं स्वातंत्र्य, एवढं दिव्यत्व कुठल्या ग्रंथामध्ये मिळणार तुम्हाला? त्यामुळे त्याचा नित्य हव्यास करणं, गायन करणं हे मज्जन आहे. कुठं रामकथा चालली असेल तर हट्टाने जाऊन बसणं. आपली 10 कामं असतात हातामध्ये, आयुष्यभर कामं पडलेली असतात, त्यांना काही काळ बाजूला ठेवून आपण कथेच्या श्रवणासाठी जाऊन बसणं हे मज्जन आहे. आणि मग एखाद्या गुरुमुखातून ही कथा पान करायची, म्हणजे पिऊन टाकायची. बस ती श्रुतीच्या माध्यमातून, श्रवणाच्या माध्यमातून अशी काही प्यायची की चित्तामध्ये, त्या राम रसायनामध्ये आपण तृप्त होऊन जाऊत, अखंड बुडून जाऊत, त्यापासून बाहेर येण्याची इच्छाच होणार नाही. सज्जनो, यापैकी कुठल्या अवस्थेमध्ये आपली रामकथेची स्थिती आहे ही आपण आपल्या स्वतःच्याच अंतःकरणामध्ये अनुभवा. जर केवळ दर्शनापुरतच आपलं या कथेशी सलगी असेल तर विचार करा की आपण स्पर्श रूपामध्ये कधी जाऊत, कधी आपण यात स्नान करूत, कधी आपण याचं पान करूत. श्री महाराज म्हणतात की मोठ्या मोठ्या यंत्रांच्या चाकामध्ये जर एखाद्या ठिकाणी कपडा अडकला तर संपूर्ण कपडा त्या यंत्रामध्ये ओढला जातो. त्याप्रमाणे कुठंतरी आपलं मन या रामकथेमध्ये अडकलं पाहिजे, जेणेकरून आपलं हे मनाचं अस्तित्व या रामकथेमध्ये तुम्ही समग्रतेने व्यापून टाकू शकता. मी आपण असे सगळं का सांगतोय? कारण सज्जनो, हा जो महादेव आणि माता पार्वतीच्या रामकथेचा संवाद आहे त्याचं मर्मच हे आहे. महादेवाने या 126व्या दोह्याच्या अंतिम टप्प्यामध्ये आम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे की मुनी दुर्लभ हरी भगती नर, पावही बिनही प्रयास, जे यह कथा निरंतर, सुनही मानी विश्वास. आपण भक्तीचं महात्म्य गेल्या कित्येक कथांमधून ऐकत आहोत की प्रभू रामचंद्रांची भक्ती ज्याच्या चित्तामध्ये वसली त्याला माया त्रास देऊ शकत नाही. ज्ञान आणि भक्तीमधलं अंतर आपण बघितलं. ज्ञान मार्ग हा किती अवघड आहे आचरण करायला हे देखील आपण जाणलं. परंतु भक्ती मार्ग देखील वरवर दिसायला सोपा असला तरी माऊलीच्या भाषेमध्ये ज्ञानदेव म्हणे, नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे, अशी अवस्था आहे. भक्ती वरवर पाहता सोपी आहे, परंतु सज्जनो, भक्तीच्या अंतरंगामध्ये प्रवेश करणारा एखादा दुर्मिळ, दुर्लभच असतो जीव. म्हणजे ज्ञानमार्गाने ज्ञान प्राप्त होणं तर आम्हा सामान्यांसाठी अशक्य आहे. परंतु भक्ती मार्गाने देखील भक्तीचं अंतरंग प्राप्त करता येणं हे देखील लाखात एकाला जमतं बघा. मग या भक्तीच्या अंतरंगामध्ये शिरण्यासाठी काय करायला हवं? याचं उत्तर महादेव आपल्याला देतात की जी माणसं विश्वास ठेवून ही कथा निरंतर ऐकतील ते विना परिश्रम मुनिदुर्लभ असलेली हरिभक्ती प्राप्त करतील. बघा किती सोपा उपाय दिलेला आहे, किती सोपा उपाय. तुकाराम महाराजांच्या अभंगाचं चरण डोळ्यासमोर येतं. तुका म्हणे साधन
सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये. अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर आपली ही रामकथा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्या मोबाईलमध्ये येऊन पडते. अनेक जण कदाचित ती डाउनलोड देखील करत नसतील. ऐकणं तर फार लांबची गोष्ट आहे. आली आहे बाबा, दररोजचीच असते, त्या पद्धतीने आलेली आहे. अशा पद्धतीने अनेक कथा तशाच इनबॉक्समध्ये पडलेल्या असतात. एखादा कदाचित डाउनलोड करतो, परंतु ऐकायला सुरुवात करतो आणि तेवढ्यात कुठेतरी मन विचलित होतं, काहीतरी आणखीन मेसेजेसमध्ये मन रमतं आणि कथा बंद पडते. काही लोक कथा ऐकतात, परंतु भाजी चिरताना, स्वयंपाक करताना, कोणाशी तरी बोलताना, वर्तमानपत्र वाचताना अशा पद्धतीने कथा ऐकतात. काही लोक कथा मनापासून ऐकतात. त्याही पुढे जाऊन काही लोक, आज दादाने नेमका कुठला दोहा घेतला होता, काय गोस्वामीजींना म्हणायचंय, त्याचा अर्थ आपल्याला काय लागतोय, उद्या कुठला दोहा आहे, अशा मुमुक्षत्वाने, अशा जिज्ञासूपणाने कथा श्रवण करतात. आणि काही लोक कथा पिऊन टाकतात. बस. काही श्रोते मला भेटतात आणि म्हणतात, दादा त्या 740 नंबरच्या कथेमध्ये तुम्ही काय सूत्र सांगितलं हो. आता 740 नंबरची कथा माझ्या देखील डोळ्यासमोर बऱ्याचदा येत नसते, परंतु मी अशा श्रोत्यांना मनोभावे मनातल्या मनात वंदन करतो की तुम्ही कथा पान केलेलं आहे, तुम्ही कथा श्रवण केलेली नाही, तुम्ही पिऊन टाकली आहे कथा. सज्जनो, अशा या कथेच्या श्रवणाच्या वेगवेगळ्या पायऱ्या आहेत. म्हटलं तर अत्यंत सुलभ आहे, प्रत्येकाला हे जमता येण्यासारखं आहे. परंतु प्रत्येकाच्या पुण्यांशानुसार, प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार, प्रत्येकावरती असलेल्या गुरुकृपेनुसार आणि त्याही पेक्षा प्रत्येकाने आपापल्या रुचीनुसार या कथेमध्ये स्वतःचा अधिकार ठरवलेला असतो. खरं तर प्रत्येकाचं ध्येय आहे या भक्तीच्या प्राप्तीचं, या भक्तीच्या अंतरंगामध्ये शिरण्याचं. श्री महाराज देखील म्हणतात ना की आज स्वारी अत्यंत प्रसन्न आहे, नामाचं प्रेम मागून घ्या. नामाचं प्रेम म्हणजे काय? भक्तीचं अंतरंग. हे भक्तीचं अंतरंग सज्जनो कोणाला प्राप्त होतं? मुनी या शब्दाची व्याख्या काय आहे आपण जाणता का? जो मननशील आहे तो मुनी. जे तुम्हाला नाम श्री महाराजांनी दिलेलं आहे, महाराज म्हणतात त्या नामाला स्वतःची अशी चव नाही, त्या नामामध्ये रस निर्माण करून आपलं मन त्या नामामध्ये कसं शिरेल याचं मनन करणं म्हणजे या कलियुगात, या 21व्या शतकामध्ये मुनी होणं आहे. मग ज्या मी भगवंताचं नाम घेतो, ज्या मी रामाचं नाम घेतो, त्याच्या चरित्राचं चिंतन हेच नामामध्ये रस उत्पन्न करण्याचं साधन आहे. बघा, नाम साधना आणि रामकथा या गोष्टी भिन्न नाहीत. मी नेहमी सांगतो हात जोडून की जर श्री महाराजांना केवळ नाम घ्या नाम घ्या एवढंच सांगायचं असतं तर त्यांनी रामाची मंदिरं नसती उभारली हो. एवढी सगुण उपासनेला एवढं महत्व दिलं नसतं. त्यांनी गोवंशाला एवढ्या अनन्य साधारण पद्धतीने सांभाळलं नसतं. त्यांनी सगुणाची उपासना, या बहुजनांची उपासना ह्याला देखील महात्म्य दिलं नसतं. परंतु हे सगळे परमार्थामध्ये भक्तीच्या अंतरंगात शिरण्याचे मार्ग आहेत. आम्ही बऱ्याचदा परमार्थाला फार संकुचित करून टाकतो, एककल्ली करून टाकतो. परमार्थ हा समग्र आहे आणि ह्याला प्रमाण आहे श्री महाराजांचं. महाराज म्हणतात की जो नाम घेतो त्याच्या मागे सत्कर्म हात धुवून लागतात. मग सगुण उपासना रूपी सत्कर्म आहे, राम मंदिर स्थापना रूपी सत्कर्म आहे, गोवंश संवर्धन रूपी सत्कर्म आहे, अन्नदानासारखं सत्कर्म आहे, राम कथेच्या श्रवणासारखं सत्कर्म आहे. या सर्व सत्कर्मांच्या आधाराने भक्तीच्या अंतरंगामध्ये प्रवेश हे आमचं ध्येय आहे. मग आम्ही या साधनांना अशा पद्धतीने विभागून का घेतो? आणि जेव्हा तुम्हाला असा राजमार्ग
उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये फक्त ही कथा मन लावून विश्वासाने श्रवण करायची आहे आणि त्याच्या आधाराने महादेव तुम्हाला खात्री देतोय. जो यह पडे हनुमान चालीसा होय सिद्ध साखी गौरीसा. तुलसीदासजी हनुमान चालिसेमध्ये महादेवाची साक्ष देतात की तुम्ही मनापासून ही हनुमान चालिसा वाचा, होय सिद्ध, तुम्ही सिद्ध व्हाल. अहो, हे मी म्हणत नाही, महादेव साक्षी आहे. आणि इथं तर प्रत्यक्ष महादेव सांगतोय की तुम्ही ही रामकथा मनापासून ऐका, निरंतर ऐका, विश्वास ठेवून ऐका. सज्जन, तुमच्यापासून काय लपवायचं? परंतु आता आपल्या कथेचे फक्त 10 दिवस राहिलेले. 13व्या भागाला 13 जुलैला आपली कथा विराम पावतीये. एक मोठं शून्य आहे माझ्या डोळ्यासमोर. काय करायचं 13 जुलै नंतर? तुमची काही सजेशन्स असतील तर जरूर पाठवा मला. कोणी म्हणेल की हा ग्रंथ घ्या, कोणी म्हणेल तो ग्रंथ घ्या, कोणी म्हणेल आणखीन काहीतरी सांगा. परंतु सज्जनो, श्री महाराज म्हणतात की वाचनाची देखील मर्यादा असली पाहिजे. आता बघा, गेले 6-7 वर्ष झाले आपला हा वाक यज्ञ निरंतर चालू आहे. मनोबोध झाला, दासबोध झाला, हे रामचरितमानस झालं. जवळजवळ 2200-2300 दिवस हे नित्य निरंतर कथा आपण गातोय. प्रत्येक निरूपणाचं एकच सार आहे, भगवंताची भक्ती, भगवंताची भक्ती. आता परंतु परत वेगळ्या पद्धतीने भक्तीचं महात्म्य सांगावं ही इच्छाच माझ्या अंतःकरणातून निघून गेली आहे. आता वेगळं काय सांगायचं? तुम्हीच मला बळ द्या, तुम्हीच मला चेतना द्या, सांगा तुम्हाला काय ऐकायचंय. परंतु मी माझ्या अंतस्थ भाव सांगितला की आता दासबोध आणि रामचरितमानस हे 2 ग्रंथ ह्या आयुष्यासाठी मला पुरेसे आहेत. समर्थांचा मनोबोध हा मला समस्त वेद उपनिषदांचं सार वाटतं. याच्या पलीकडे जाऊन अजूनही भक्तीचं महात्म्य सांगण्यासाठी कदाचित आणखीन उत्तम ग्रंथ उपलब्ध असतील. परंतु एक ना धड भाराभार चिंध्या अशा अनंत ग्रंथांचा अभ्यास करून पुन्हा भक्तीचंच महात्म्य सांगायचं असेल तर मग आजपर्यंत जे ऐकलं तेच आचरणात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहिलो तर त्यामुळे मनामध्ये केवळ एकच धारणा येते आणि तीच माझ्या सद्गुरु रायाला मी नित्य मागत राहतो की देवा, ही रामकथा निरंतर आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत गाण्याची सद्बुद्धी दे, शक्ती दे आणि निमित्त मात्र रूपाने माझ्याकडून करवून घे. या रामकथेचा हव्यास सज्जनो हरिभक्तीच्या अंतरंगामध्ये आपल्याला प्रवेश मिळवून देऊ शकतो. आणि जी हरिभक्ती मुनी दुर्लभ आहे, अद्वैताचं चिंतन करून करून कदाचित मुनी मननशील राहील, परंतु तेच तत्व सगुणामध्ये येतं तेव्हा ते रसभरीत असतं, ते प्रेमाश्रूंच्या सहित येतं. आणि त्यामुळे रामकथेचा हव्यास, त्याचं निरंतर श्रवण, गायन, दरस परस मज्जन अरू पाना, हे आम्हाला हरिभक्ती प्राप्त करून देतात. हे प्रत्यक्ष महादेवाचं सांगणं आहे. आज माहित नाही, मी दोहा तर गायलो, परंतु दोहा गायल्यानंतर नेहमीप्रमाणे माझ्या पहिल्या चौपाईपासून मी चिंतनाला सुरुवात करत असतो. परंतु आज भुशुंडी आणि गरुडाच्या संवादाची समाप्ती मनाला कुठेतरी हळवं करून जाते. असं वाटतं की अरे, बघता बघता हे रामायण संपायला देखील आलं. आणि त्यामुळं आज या रामकथेचं महात्म्यच या दोह्याच्या आधाराने सांगावं असं मनापासून वाटत राहिलं. सज्जनो, आपण या 126व्या दोह्याच्या अंतरंगामध्ये
उतरणारच आहोत. या समस्त चौपायांमध्ये दडलेलं महात्म्य देखील समजावून घेणार आहोत. या कलियुगामध्ये भगवंताची भक्ती, भगवंताचं गायन हेच कसं श्रेष्ठतम साधन आहे, त्याचं महात्म्य देखील समजून घेणार आहोत. परंतु आज मी तुम्हाला हात जोडून एवढीच प्रार्थना करेन की यापुढे कदाचित आपल्या जीवनामध्ये रामकथा असेल नसेल, कोणी आपल्याला सांगेल न सांगेल, परंतु जर तुम्ही कथा मनापासून श्रवण केली असेल, जर तुम्हाला कुठलं सूत्र तुमच्या जीवनामध्ये स्वीकारायचं असेल, तर मी तुम्हाला हात जोडून एकच प्रार्थना करीन की आता या रामचरित मानस रूपी ग्रंथाला विसरू नका, त्याचा हव्यास सोडू नका. माझ्या समर्थांच्या रामाला आळवत राहा. ज्या समर्थांनी मनोबोधामध्ये रामरायाचं हे विलक्षण सौंदर्य गायलंय, त्या मनोबोधाला नित्य आपल्या चिंतनामध्ये ठेवा. त्या आत्माराम रूपी दासबोधाच्या तत्वांना नीट जाणून घ्या आणि असा सगुण आणि निर्गुण राम एकत्रित चिंतनाला घ्या. त्या चिंतनातून जे अमृत पाझरेल ना तुमच्या चित्तामध्ये सज्जनो, त्याचं दिव्यत्व, त्याची गोडी ही तुम्हाला या समस्त ब्रह्मांडामध्ये कुठं प्राप्त होणार नाही. असं हे रामकथेचं महात्म्य आहे, जे प्रत्यक्ष महादेव माता पार्वतीला सांगतायत. सज्जनो, आज या दोह्यापुरतीच आपण कथा मर्यादित ठेवूयात आणि या 126व्या दोह्याच्या अंतर्गत असलेल्या 4 चौपायांचं चिंतन उद्याच्या कथा विभागामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.